काही वर्षांपूर्वी कंपनीकडून ब्लड टेस्ट झाले तेव्हा मला थोडीशी शुगर डिटेक्ट झाली. मी तर गोड खात नाही, पण असं कसं होऊ शकतं? प्रश्न आहे. पुरी खायची आहे, डोसा खायचा आहे, मिसळ खायची आहे. खरं उत्तर देऊ का पॉलिटिकल उत्तर देऊ? हॅलो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा या नवीन आपल्या पॉडकास्टमध्ये, ज्याचा आजचा विषय आहे वेट लॉस. अत्यंत सगळ्यांचा जवळचा विषय, आजकालच्या लोकांचा. म्हणजे हा विषय अगदी जिव्हाळ्यातच झालेला आहे. युट्यूबला, इंस्टाग्रामला सगळीकडे या विषयीचे कोणी रील बघ, काही बघ, आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न तर करतच असतात. तर याच टॉपिकवर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत श्री निलेश सुपेकर सर हेल्थ अँड वेलनेस कोच देखील आहेत. साताऱ्यामध्ये सरांचा या रिलेटेड स्टुडिओ सुद्धा आहे. तर सरांशी या वेट लॉस या विषयावर तर आपण मार्गदर्शन घेणारच आहोत. पण सगळ्यात शेवटी सरांनी एक सरप्राइझिंग पॅकेज सांगितलेलं आहे की सरांनी एक पूर्ण वेट लॉस प्लॅन होल डेचा कसा असावा तो शेवटी सांगितलेला. तर नक्की शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा. तर सुरू करूया आजचा हा पॉडकास्ट. नमस्कार सर. नमस्कार. तर कसं वाटतंय आज इथे पॉडकास्टला येऊन? खूपच छान वाटतंय. हा, ऍक्च्युली खूप दिवसापासून आपण हा प्लॅन करत होतो. Yes. तर आजचा आपला टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, वेट लॉस. तर जिव्हाळ्याचा विषय आहे जिव्हाळ्याचा, लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर वेट लॉस साठी खूप जण आजकाल झगडत असतात, कारण आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये खूप जणांचं वेट गेन झालेलं आहे. मग ते अगदी काही जण दिसण्याच्या हिशोबाने वेट लॉसच्या मागे लागलेले असतात, तर काही जण डॉक्टरनी सांगितले ट्रीटमेंट म्हणून वेट लॉसच्या मागे लागलेले असतात. तर वेट लॉस करताना लोकांचे बरेच मिसकन्सेप्शन्स, गैरसमज असतात वेट लॉस संदर्भात. तर ते काय असतात, आणि आजच्या या ब्रीफ वेट लॉस या टॉपिक विषयी आपण बोलणारच आहोत. तर पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की मिसकन्सेप्शन काय असतात, गैरसमज? वेट लॉस म्हणालो की सगळ्यांचे स्वतःचे काही ना काही ग्रह असतात. से फॉर एक्झाम्पल, मला असं वाटतं की मला फक्त एक्सरसाइज करून वेट लॉस करायचं, किंवा मला खूप एक्सरसाइज करावा लागणार आहे. काही जणांना वाटतं मला उपाशी राहून वेट लॉस करावा लागणार आहे. काही जणांना वाटतं मी फक्तच एकाच प्रकारचं अन्न खाऊन वेट लॉस करायचं आहे. काही जण म्हणतात की मला फक्त माझं सगळं व्यवस्थित आहे, पण फक्त मला पोट कमी करायचं आहे. सो मिथ्स आणि असे भरपूर आहेत वेट लॉस बद्दल. पण कुठला डाएट फॉलो केला पाहिजे किंवा कुठली पद्धत अवलंबली पाहिजे याचं थोडंसं काय म्हणूया, लॅक ऑफ अवेअरनेस म्हणूया. त्याच्यामुळे एक नीट आपल्याला पाथ मिळत नाही. मग आपण कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असतं, आपण काहीतरी चालू करतो, त्याचे इनिशियल रिझल्ट्स मिळतात, पण लॉंग टर्म मध्ये रिझल्ट्स न मिळाल्यामुळे फ्रस्ट्रेशन्स येतं, आणि मग जो काही वेट लॉस झालाय तो परत रिगेन होण्याचे चान्सेस असतात. सो वेट लॉस जर करायचा असेल तर त्याच्या पाठीमागचं पूर्ण लॉजिक आणि नॉलेज घेऊन जर केलं तर ते कम्प्लीट पण होतं आणि परत बाउन्स बॅक पण होत नाही. ओके, वेट लॉसचा पाया कशावरती आधारित आहे, म्हणजे प्रिन्सिपल्स काय आहेत? डाएट, एक्सरसाइज की लाईफस्टाईल चेंजेस? काय वाटतं तुम्हाला? वेट लॉसचा पाया, माझं असं म्हणणं असेल की वेट गेन का झालं मुळात हे जर समजून घेतलं तर वेट लॉसचा पाया आणि हे सगळं समजून घ्यायला सोपंच आहे. तर तुम्हाला मी एक उदाहरण याचं सगळं सांगतो की वेट गेन होणं म्हणजे काय, वेट मेंटेन होणं म्हणजे काय, आणि वेट लॉस होणं म्हणजे काय. तर इफ यू डोंट माइंड, मी जर तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपण असं अज्युम करूया की तुमचा मंथली इन्कम हा 10,000 रुपीज आहे. तुम्ही 10,000 रुपये दर महिन्याला इन्कम कमवताय. तर इन्कम आहे तर काही खर्च पण असणार आहे. सो आपण असं उदाहरणासाठी धरूया की 8,000 रुपये तुमचे मंथली खर्च आहे. याचाच अर्थ असा पण आहे की 2,000 रुपये आपण सेव्ह करतोय. आणि हे जर मी सातत्याने महिने वर्षानुवर्ष जर करत असेल तर माझ्याकडे एक बँक बॅलन्स साठायला सुरुवात होते. ही जी कन्सेप्ट आहे, दिस इज वेट गेन कन्सेप्ट. आता आपण जे काही अन्न खात असतो ते मोजायचं जर ठरलं तर त्याला आपण कॅलरीज मध्ये मोजतो. सो ह्या जगतामध्ये फक्त एक असं फूड प्रोडक्ट आहे ज्याला आपण पाणी आहे, वॉटर आहे. तो वॉटर इज द ओनली थिंग विच इज 0 कॅलरी. अदर दॅन दॅट एव्हरीथिंग हॅज अ कॅलरी. कॅलरी म्हणजे ऊर्जा किंवा उष्मांक. तर मी खूप जास्त कॅलरीज खाल्लेले आहेत. मी किती कॅलरीज खाल्लेले आहेत हे मला बहुतेक माहित नाहीये आज. माझं शरीर किती कॅलरीज खर्च करतंय हे मला माहित नाहीये. पण माझं जर आज वजन वाढलेलं आहे याचा अर्थ काही शिल्लक राहिलेलं आहे, आणि शिल्लक राहिलेलं आहे याचाच अर्थ एक तर मी गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं आहे, किंवा मी जेवढं खाल्लेलं आहे तेवढा खर्च न केल्यामुळे वेट वाढत जातं.
द सेम एक्झाम्पल, 10,000 रुपये मंथली इन्कम आहे आणि 10,000 रुपये मंथली खर्च आहे, तर तो एक पर्टिक्युलर मंथ असा असणार आहे की सेव्हिंग काहीच नाहीये. सो दॅट इज मेंटेनन्स. सो जेवढ्या कॅलरीज आपण कन्झ्युम करतोय तेवढ्याच कॅलरीज जर आपण खर्च केल्या तर वेट मेंटेन होणार आहे. आणि आता तिसरी गोष्ट पण तेवढीच लागू आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये एक म्हण आहे ज्याला आपण म्हणतो की आमदनी अठन्नी खर्चा रुपया. जर आमदनी अठन्नी असेल आणि खर्चा जर रुपया असेल तर एक्स्ट्रा काम करण्याची गरज नाहीये, मित्राकडून उधार घेण्याची गरज नाहीये, लोन घेण्याची गरज नाहीये. आपल्या बँकेमध्ये जे बॅलन्स आहे तो जर मी वापरायला सुरुवात केली तर माझा महिन्याचा खर्च पण भागतोय, पण माझा बँक बॅलन्स कमी सुद्धा व्हायला सुरुवात होतीये. सो हे जे प्रिन्सिपल आहे, दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड एज कॅलरी मॅनेजमेंट. तुम्ही जर किती कॅलरीज कन्झ्युम करताय आणि किती कॅलरीज खर्च करताय याचा जर बॅलन्स साधला तर तुम्ही वेट लॉस, वेट गेन आणि वेट मेंटेनन्स करू शकतो. आता हे समजून सांगण्याचं कारण तुमचा प्रश्न होता की वेट लॉस साठी काय केलं पाहिजे. तर वेट लॉस साठी एकच नियम आहे आणि तो म्हणजे कॅलरी डेफिसिट क्रिएट करणं. कॅलरी डेफिसिट म्हणजे कॅलरीजची कमतरता म्हणूया. म्हणजे मी जर 10,000 कॅलरीज खातोय तर माझा खर्च हा 12,000 असला पाहिजे, तरच माझ्या सेव्हिंग्सला हात लागणार आहे, तरच माझा वेट लॉस होणार आहे. सो कमी खाऊन जास्त खर्च करायचा आहे याच्यासाठी पण दोन ऑप्शन्स आहे. एक तर तुम्ही मुळातच कमी खा, सो डाएट करा. डाएट करणं म्हणजे कमी खाणे, किंवा एक्सरसाइज करा म्हणजे जास्त खर्च करणे. दोन्हीचं कॉम्बिनेशन कधी पण चांगलं आहे. द बेस्ट वेट लॉस रिझल्ट जर पाहिजे असतील तर डाएट पण केला पाहिजे आणि एक्सरसाइज पण केली पाहिजे. हे दोन्ही जेव्हा आपण कॉम्बिनेशन मध्ये करतो तेव्हा खूप छान रिझल्ट मिळतात. ओके. सस्टेनेबल वेट लॉस साठी डाएट आणि इटिंग पॅटर्न कसा असावा, की म्हणजे ते वेट लॉस मी करतोय पण थोड्या दिवसांनी तो माझं काही कारणानं पुन्हा वजन वाढायला सुरुवात होती, मी थोडी जिम कमी केली, थोडा डाएट मध्ये चेंजेस पडले तर परत वजन वाढायला. 100%. तर तसं होऊ नये, मी जो वेट लॉस केलाय तो कायम टिकून राहावा, यासाठी काही आहेत का इटिंग पॅटर्न? बरोबर आहे. तर याच्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस करणं गरजेचं आहे. जीवनशैलीमध्ये तसे बदल करणं गरजेचं आहे. मुळात आपलं वजन वाढलेलं आहे याचा अर्थ जीवनशैलीमध्ये काहीतरी गडबड आहे, कामाच्या व्यापामुळे, टेन्शनमुळे, जबाबदाऱ्यांमुळे. तर आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक्सरसाइज केला पाहिजे, ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, पण कामाचा व्यापच एवढा वाढलाय, धकाधकीचं जीवन आहे की ते होत नाही. पण ॲज अ लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट जशी जशी मी करायला सुरुवात करतोय तसं जर मी केलं आणि जर ती लाईफस्टाईल मी मेंटेन ठेवली तर 100% माझं कमी झालेलं वजन मेंटेन राहणार आहे. राहिला प्रश्न इटिंग पॅटर्न्सचा, तर तुम्ही बॅलन्स्ड मील घेणं गरजेचं आहे. बॅलन्स्ड मील म्हणजे काय, तर आपल्या शरीराला पोषण लागतं ज्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. तर कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन आहे, गुड फॅट्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, हे सगळंच बॅलन्स जर मी केला आणि एक चांगली लाईफस्टाईल ठेवली, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली तर 100% कमी झालेलं वजन मेंटेन सुद्धा राहणार आहे. ओके. बऱ्याच लोकांना हे कार्बोहायड्रेट्स किंवा न्यूट्रिशन या कन्सेप्ट माहित नसतात. बरोबर. मग अशा वेळी वेट लॉस करायचा असेल, फॉर एक्झाम्पल एखादं खेड्यातला कोणतरी व्यक्ती आहे, महिला एखादी खेड्यातली, पण तिला ह्या न्यूट्रिशन किंवा जे तुम्ही म्हटलं त्या कन्सेप्ट माहित नसतील तर तिने ते कसं बॅलन्स करायचं, त्याच्या मागचं मॅथ्स कसं समजून घेतलं पाहिजे? आपण तेच करतोय आता बहुतेक ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून. आपण काय करतोय तर अवेअरनेस क्रिएट करतोय. लॅक ऑफ अवेअरनेसमुळेच आपली जीवनशैली बिघडलेली आहे आणि वजन वाढलेलं आहे. तर छोटी छोटी माहिती घेणं गरजेचं आहे, हे नॉलेज घेणं गरजेचं आहे. आज आपण फक्त मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, म्हणजे इफ यू डोंट माइंड, की तुम्ही अन्न का बरं खाता, तर द राईट आन्सर इज दॅट एनर्जीसाठी, ऊर्जेसाठी. पण खरंच आपण एनर्जीसाठी अन्न खातो का, तर नाही खात. आपण दोन कारणासाठी अन्न खातो मेजर. द फर्स्ट इज टू सॅटिस्फाय युअर हंगर. भूक लागली आहे तर काहीतरी खायचं, आणि काय खायचं हे ठरवतं कोण, तर मेजरली आपले टेस्ट बर्ड्स ठरवतात. सो याच्यामध्ये एनर्जीचा कुठेच प्रश्न येत नाही. तर जसं तुम्ही म्हणालात की लॅक ऑफ अवेअरनेस आहे, आणि आय थिंक पॉडकास्टच्या माध्यमातून हा अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. एका पॉडकास्टमधून कदाचित ते होणार नाही, पण एज्युकेशन आणि अवेअरनेस इज द की. पण एक जसं तुम्ही म्हणालात की इफ देर इज अन इंडिव्हिज्युअल, तर त्यांनी साधं जेवण जे आहे आपलं घरातलं जेवण ते घेऊन
एक 10,000 स्टेप्स किंवा एक थोडंसं ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जरी मेंटेन ठेवली तरी वजन कमी आणि मेंटेन होण्यासाठी खूप मदत होणार आहे त्याची. ओके ओके ओके. म्हणजे एक घरच्या एक थोडं अंगणात आसपास 10,000 पावलं होतील एवढं चालायचं तेवढं. आणि जो काही घरात आहे तोच मॉडिफाईड थोडा डाएट करून येस. घ्यायचा. ओके ठीक आहे. आणि जे डाएट प्लॅन असतात ते एक सर्वांसाठी कॉमन असेल ते बरे पडतात की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलच द्यावा लागतो कंपल्सरी? आयडियली डाएट प्लॅन हा प्रत्येकाच्या शरीरानुसार, प्रत्येकाच्या वजनानुसार, प्रत्येकाच्या वजनामध्ये असलेल्या चरबीनुसार आणि आवडीनिवडीनुसार असणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला असा एक डाएट प्लॅन दिला जो तुम्हाला आवडत नाहीये तर तुम्ही तो फॉलो नाही करणार आहे. तर वन डाएट प्लॅन सगळ्यांसाठी नसावा. इंडिव्हिज्युअल ची गरज लक्षात घेऊन तो डिझाईन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो डाएट प्लॅन मला लॉंग टर्म फॉलो करता येतो आणि मी जर लॉंग टर्म फॉलो केला तर मला रिझल्ट पण चांगले मिळतात. सो वन डाएट फिट्स ऑल असं एक कन्सेप्ट जी आहे तसं नाहीये. इंडिव्हिज्युअल गरजा आवडीनिवडी लक्षात ठेवून तो डिझाईन करणं गरजेचं आहे. ओके ओके ओके. आणि हा जो डाएट इंडिव्हिज्युअली फॉलो करण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा BMI सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागेल. तर BMI याबद्दल काय, कन्सेप्ट बद्दल काय सांगतात? BMI इज नथिंग बट बॉडी मास इंडेक्स. प्रत्येकाची एक हाईट असते आणि त्या हाईट नुसार आपलं वजन किती असावं हे ठरतं. सो जेवढी जास्त हाईट असणार आहे तेवढं जास्त वजन आपण कॅरी करू शकतो. जस्ट फॉर एक्झाम्पल एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचा जर आपण स्ट्रक्चरल लोड जर कॅल्क्युलेट केला तर ती किती लोड घेऊ शकते आपण हे कॅल्क्युलेट करतो. तसंच BMI इज बॉडी मास इंडेक्स. सो तुमच्या हाईटनुसार तुमचं वजन ठरतं. ऍक्च्युली वेट लॉस किंवा डाएट प्लॅन हा BMI नुसार नसावा, पण तो BMR नुसार असावा. BMI इज अ मिसलिडिंग फॅक्टर. द गुड फॅक्टर टू कन्सिडर इज BMR, ज्याला आपण बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो. चयापचय क्रिया, तुमच्या शरीराची चयापचय क्रिया किती आहे ह्यावरून डाएट प्लॅन डिझाईन करता येतो. बट BMI इज जस्ट अ पॅरामीटर विच टेल्स यू की तुम्ही ओव्हरवेट आहात, अंडरवेट आहात, ओबीस आहात का मॉर्बिड आहात हे सांगण्याचं काम BMI विच इज बॉडी मास इंडेक्स करतं. आणि तुम्हाला एक सिम्पल फॉर्म्युला जर द्यायचा ठरला तर कॅल्क्युलेट युअर हाईट इन सेंटीमीटर्स. सो आता से फॉर एक्झाम्पल माझी हाईट इज 167 सेंटीमीटर्स. हे सेंटीमीटर्स मध्ये कुठेही आपण कसंही कॅल्क्युलेट करू शकतो. 167 मधून 100 मायनस करायचं, उरले 67. सो माझा आयडियल बॉडी वेट शुड बी अराउंड 67 kgs. सो एखाद्याचं जर 5 फीट्स आहे तर 5 फीट्स गेट कन्वर्टेड इन टू सेंटीमीटर्स मायनस 100 विल बी द आयडियल वेट ऑफ दॅट पर्सन. तर ते वेट जास्त आहे, कमी आहे, तुम्ही अंडरवेट मध्ये आहात, ओबीस मध्ये आहात हे सांगण्याचं काम BMI करतं. सो बॉडी मास इंडेक्स इज अ कॉमन फॅक्टर, वेल नोन फॅक्टर, बट ॲट टाइम्स एक्झॅक्ट तुमच्या शरीरामध्ये काय आहे हे तो सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं वजन पाहिजे तुमच्या हाईटनुसार 60 किलो, माझं वजन माझ्या हाईटनुसार पण 60 किलो पाहिजे आणि दोघांचं 60 किलो वजन आहे. याचा अर्थ दोघांची हेल्थ सेम आहे का? तर नाही. तुमच्या 60 किलो मध्ये चरबीचं प्रमाण किती आहे, स्नायूंचं प्रमाण किती आहे याच्यावर तुमची हेल्थ ठरते. सो फक्तच वेट इम्पॉर्टंट नाहीये, बॉडी कॉम्पोजिशन इम्पॉर्टंट आहे. ते वेट कशाचं बनलं आहे. फॅटचं जर बनलं असेल तर इट इज अ प्रॉब्लेम, कारण फॅटमुळे सगळे आजार होतात. मसल्सनी असेल तर इट इज व्हेरी गुड. भारतीय महिलांमध्ये आपण असं पाहतो की लग्नानंतर महिलांचं वजन पुरुषांच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त वाढतं. 100. तर त्याचं काय कारण आहे? महिलांचंच का जास्त वाढतं, पुरुषांचं काय नाही जास्त वाढत? महिलांमध्ये दैवी देणगी आहे. दे हॅव द पॉवर ऑफ रिप्रोडक्शन. त्याच्यामुळे खूप जास्त हार्मोनल चेंजेस होत राहतात. त्यामुळे आफ्टर डिलिव्हरी, आफ्टर बर्थ खूप जास्त हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे वजन वाढतं. दिस इज नंबर 1. नंबर 2, आफ्टर डिलिव्हरी द फिमेल इज रिक्वायर्ड टू टेक केअर ऑफ द चाइल्ड, म्हणजे त्या मुलाचं संगोपन करणं, काळजी घेणे. तर ह्या पाठीमागे त्यांची थोडीशी हालचाल होते, पण तसंच पौष्टिक त्यांनी खाणं सुद्धा गरजेचं असतं. सो कॅलरी बॅलन्स होत नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटीजला थोडीशी मर्यादा येते आणि हार्मोनल चेंजेस याच्यामुळे
100% वजन वाढतं. बट इट इज रेकमेंडेड दॅट अ फिमेल जिची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे तिने कमीत कमी 6 ते 9 महिन्यापर्यंत वेट लॉसचा विचार करू नये. कारण आजकाल ते खूपच फॅड झालेलं आहे. सो वी गेट इन्क्वायरीज की माझी आता डिलिव्हरी झाली, 1-1.5 महिना झालाय, 2 महिना झालाय. इट इज नॉट रेकमेंडेड. 6 months इज अन आयडियल टाइम. म्हणजे जोपर्यंत बाळ वरचं अन्न खायला सुरुवात करत नाही तोपर्यंत वेट लॉसचा विचार करू नये. आणि महिलांना मी सांगायला आवडेल की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपण हे करूया, वी लेट अस बी कम्फर्टेबल विथ इट. पण ती तशीच राहायला पाहिजे. म्हणजे वाढलेलं वजन तसंच कॅरी केलं पाहिजे असं पण काही नाहीये. लाईफस्टाईल चेंजेस केले आणि आपण ठरवलं तर आपण नक्कीच परत वी कॅन गो बॅक इन द ओल्ड शेप. ओके. आणि ज्या महिलांचं 40-45च्या दरम्यान कमी होतं ते मला वाटतं की वेट वाढतं 40 ॲट द एज ऑफ 40-45 त्या दरम्यान जे एज वाढतं ते मला असं वाटतं की मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या हार्मोनल चेंजेसमुळे वाढतं. येस, 100%. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आणि अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की महिलांचं वजन हे हिप्स रिजन मध्ये आणि पुरुषांचं वजन हे पोटावरती जास्त वाढतं. म्हणजे चरबीचं प्रमाण पोटावरती पुरुषांचं जास्त असतं. तर ते का असतं असं? दॅट इज बिकॉज ऑफ आवर लाईफस्टाईल, आपली जीवनशैली. पुरुषांनी आणि महिलांनी आपण जे काही काम करतो किंवा आपली भारतीयांची तशी बनावट आहे असं म्हणायला पण काही हरकत नाहीये. सो त्याला आपण पियर शेप बॉडी म्हणतो. तर येस, इंडियन फिमेल्स हॅव दॅट प्रॉब्लेम. इट इज बिकॉज ऑफ मेजरली बिकॉज ऑफ द जीन्स अँड द लाईफस्टाईल. ओके. जीन्स, GENES. ओके. आणि आता फास्टिंग विषयी बोलूयात थोडं. इंटरमिटंट फास्टिंग आणि केटो डाएट हे सध्या खूप सारा ट्रेंडिंग सुरू आहे. तर ते कसं हेल्दी असतं, ते करणं म्हणजे बेनिफिशियल आहे की रिस्की आहे, काय आहे ते? बेनिफिशियल का रिस्की हा प्रश्न आय थिंक आपण तो गरजेचा आहे का असा विचारला पाहिजे. इंटरमिटंट फास्टिंग ही जी कन्सेप्ट आहे ती उपवास करणे ही कन्सेप्ट आहे जी आपली भारतीय संस्कृतीमध्ये इट इज फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. सो हे 2 कन्सेप्ट वेगळे आहेत. दोन्हीला आपण मिक्स करता वी शुड नॉट डू दॅट. कारण इंटरमिटंट फास्टिंग मध्ये आपल्याला एक फास्टिंग विंडो फॉलो करायची असते. सो द मोस्ट प्रॉमिनंट इंटरमिटंट फास्टिंग इज 8/16. म्हणजे तुमची 8 तासाची इटिंग विंडो असते आणि 16 hours ऑफ फास्टिंग विंडो असते. दिस इज द मोस्ट कॉमन आणि विच इज लॉजिकल ऑल्सो. का तर उपवास करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. सो आपण तसं करू शकतो. येस, केटो डाएट ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. केटो डाएट मध्ये आपण काय करतो तर कार्बोहायड्रेट्स इनटेक कमी करतो, एकदमच कमी करतो, ज्याच्यामुळे शरीराला एनर्जी मिळत नाही. सो द मेन एनर्जी सोर्स ऑफ आवर बॉडी इज ग्लुकोज. आणि ग्लुकोज हे कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला मिळतं. पण मग जर शरीराला मी एनर्जीज प्रोव्हाइड नाही केली तर मग शरीरामध्ये किंवा फॅट सेल्स मध्ये केटॉन्स नावाचे एनर्जी सेल्स असतात. ते ब्रेकडाऊन होऊन त्याच्यावर आपला शरीराचा कार्यनिर्वाह चालतो. सो हे 2 वेगळे कन्सेप्ट आहेत. रिझल्ट चांगले आहेत. बट केटो डाएट इज नॉट अ व्हेरी लॉंग टर्म सस्टेनेबल. इंटरमिटंट फास्टिंग ही आपण एक जीवनशैली तरी करू शकतो. पण केटोमुळे केटो फ्लू होतो सुरुवातीला आणि त्याला खूप दृढ निश्चय लागतो इनिशियल डेज मध्ये. आणि इफ यू तो एक 7, 8, 10 दिवसाचा पिरियड जर तुम्ही पास ऑन केला मग तुमच्या शरीरामध्ये केटॉन्स तयार होतात आणि मग त्याचे रिझल्ट मिळतात. बट दो फर्स्ट 10 days इज व्हेरी डिफिकल्ट टू थिंक. सो बट येस, रिझल्ट मिळतात. दोन्हीलाही रिझल्ट मिळतात. आणि आजकाल केटो इज लाईक मोर ऑफ अ काय म्हणूया पाश्चात्य डाएट आहे तो. मग केटोचे फ्लोर्स वेगळे असतात, पीठ वेगळे असतात, केटो फूड वेगळे असतात. अँड आय से दॅट इट इज अ एक्सपेन्सिव्ह डाएट. ओके. म्हणजे आपल्या इंडियन कल्चरनुसार जो जुना चालत आला इंटरमिटंट फास्टिंग तो चांगला आहे, 100% चांगला आहे. बरेच लोक शुगर अवॉइड करतात, राईट? की बाबा शुगरमुळे वजन वाढतं म्हणून शुगर अवॉइड करतात. पण ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण असणं पण गरजेचंच असतं, कारण इतर ऑर्गन्सना ते सप्लाय व्हावं लागतं. तर मग अशा वेळी बॅलन्स कसा ठेवायचा? ज्या लोकांनी शुगर अवॉइड केली आहे त्यांनी ब्लड शुगर लेवलचा बॅलन्स कसा ठेवावा?
खूप छान प्रश्न आहे. मला थोडीशी स्माईल द्यावीशी वाटते, कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा माझी एका कंपनीकडून ब्लड टेस्ट झाले तेव्हा मला थोडीशी शुगर डिटेक्ट झाली. आणि मी त्यांना म्हणालो, मी तर गोड खात नाही, पण असं कसं होऊ शकतं. सो दॅट वॉज द लेवल ऑफ अवेअरनेस. आणि आपल्याकडे पण खूप साऱ्या शुगर रिलेटेड गैरसमजुती आहेत. तर ऍक्च्युली हा खूप मोठा टॉपिक आहे, बट थोडक्यात सांगायचं झालं, आपण माणसांनी जर शुगर ॲज इन व्हाईट शुगर और टेबल शुगर नाही खाल्ली तरी चालते. का तर कार्बोहायड्रेट्स हे जे सोर्स आहे दॅट इज नथिंग बट शुगर. कार्बोहायड्रेट्स जेव्हा शरीरामध्ये जाऊन ब्रेकडाऊन होतात तेव्हा ते शुगर मध्येच कन्वर्ट होतात. त्याच्यावर आपण प्युअर शुगर खाण्याची गरज नाहीये. ट्रीट आवर बॉडी ॲज अ मशीन. आपल्या शरीराला ॲज अ मशीन म्हणून ट्रीट करा. जर शरीराला मी काम दिलं नाही तर ते शरीर किंवा ती मशीन खराब होत जाणार आहे. सो मी जर साखर दिली शरीराला तर शरीराला काहीच नाही करायचं. डायजेशनसाठी ॲब्सोल्युटली देयर इज नो वर्क. पण जेव्हा मी कार्बोहायड्रेट्स खातो तर बॉडी नीड्स टू ब्रेक इट डाऊन. सो इट हॅज सम वर्क. सो इटिंग प्युअर शुगर इज नॉट बेनिफिशियल. सो जरी तुम्ही साखर बंद केली पूर्ण, मी गेले कित्येक वर्ष साखरेचा दाना खाल्लेला नाही, मी चहा घेत नाही, मी गोड खात नाही, पण माझी म्हणजे असं काही नाहीये. वाय? बिकॉज कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके म्हणजे व्हीट, गहू, तांदूळ आणि धान्य. त्याच्यातून आपल्या शरीराला लागणारी साखर मिळते. सो तुम्ही शुगर बंद केली तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. लास्ट टाइम तुम्ही कोणती मिठाई खाल्ली होती? मी बासुंदी खाल्ली होती, बट दॅट वॉज एक दीड वर्ष झालं असेल. बासुंदी आवडते मला, पण ते जे खाणं असतं ते विथ अवेअरनेस असतं, विथ नॉलेज असतं. त्याच्यातून जाणारं कॅलरीज, मग ते कसे आपण बॅलन्स करायचे. सो वन्स यू हॅव दॅट नॉलेज तर तुम्ही सगळं खाऊन पिऊन सुद्धा हेल्दी राहू शकता. तुम्हाला काहीही अवॉइड करण्याची गरज नाहीये. सो बट अगेन अवेअरनेस इज मोर इम्पॉर्टंट. ओके. आणि तुम्हाला मग क्रेविंग नाही का होत गोड खाण्याचं? होते ना, नक्कीच होते. कसं मग कळतं? त्याला सबस्टिट्यूट्स आहे. गोड खाणं कॅन बी ऑलवेज बी सबस्टिट्यूटेड विथ हेल्दी ऑप्शन्स. फ्रुट्स खाणं म्हणजे फ्रुट्समध्ये सुक्रोज असते किंवा द नॅचरल सोर्स ऑफ शुगर असते. सो मला गोड खाणं म्हणजे साखरेपासून बनवलेलंच गोड खाणं असं काही नाही आहे. आय कॅन ईट फ्रुट्स, त्याच्यामधून शुगर मिळते. डेट्स आहेत, त्याच्यामधून खूप चांगला गोडवा मिळतो. सो ह्या सोर्सेस मधून मी माझे स्वीट क्रेविंग्स सॅटिस्फाय करतो. आणि फास्ट फूड क्रेविंग्स त्याचं काय करता? चांगला प्रश्न आहे. पाणीपुरी खायची आहे, डोसा खायचा आहे किंवा मिसळ खायची आहे, राशावी काय करता? खरं उत्तर देऊ पिझ्झा का? खायचा आहे? खरं उत्तर देऊ का? पॉलिटिकल उत्तर देऊ? पॉलिटिकल. तर खरं उत्तर देतो. मी पण ते खातो, आवडतं. असं म्हणतो की आपल्याला आपण समाजप्रिय व्यक्ती आहोत, तर सगळं खाऊन आपल्याला मजा पण घ्यायची आहे. सो असं नाहीये की आय डोंट ईट दॅट. आय ईट, आय एन्जॉय, बट अगेन विथ अवेअरनेस. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की एव्हरी डे इज नॉट अ संडे. म्हणजे हे दररोज नाही झालं पाहिजे, कधीतरी झालं तर चालेल. बट आजकालची लाईफस्टाईलच असं बनली आहे की हे रोजच असतं. सो नो, समटाइम्स वन्स इन ब्ल्यू मून, 15 दिवसातून एकदा काहीतरी चांगली गोष्ट तुम्ही स्वतः अचीव्ह केलेली आहे, ऑन दॅट डेज यू कॅन, म्हणजे चीट डे म्हणा किंवा चीट मील म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते यू कॅन एन्जॉय, बट इट शुड नॉट बी एव्हरी डे. ओके, ठीक आहे. आणि अजून एक प्रश्न डाएट करणाऱ्यांसाठी, वेट लॉससाठी, त्यांना बऱ्याच वेळेला डाएटिशियन, न्यूट्रिशनिस्ट कडून सप्लिमेंट सजेस्ट केले जातात. तर हे सप्लिमेंट्स वेट लॉस साठीचे घेणं कितपत योग्य आहे की अयोग्य आहे? चांगला प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं असेल की जर तुमच्याकडे तेवढे रिसोर्सेस जर असतील, रिसोर्सेस म्हणजे एकतर नॉलेज आणि ते सगळं करण्याची, म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला डाएट करायचं आहे तर तुम्हाला सलाड्स खावे लागतात, तुम्हाला बऱ्यापैकी कुक्ड फूड खावं लागतं. तर सलाड करण्यासाठी शॉपिंग आहे, चॉपिंग आहे, हे करण्याची जर वेळ असेल तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला कुठल्याही सप्लिमेंटची गरज नाही. बट थोडंसं नॉलेजची कमतरता आहे किंवा
तेवढा टाइम नाहीये, द लाईफ इज व्हेरी फास्ट, तर तुम्हाला कुठल्याही रिलायबल सोर्सेसवर डिपेंडेंट राहण्यास काहीही हरकत नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे. बट प्रोव्हाइडेड तुम्ही ते का घेताय आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळतंय आणि हे तुम्ही किती दिवस घेणार आहात, ह्या नॉलेजनी जर घेतलं तर ऍब्सोल्युटली सप्लिमेंट्स आर गुड. न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री जी आहे, म्हणजे जी फार्मास्युटिकल पण नाहीये, ती न्यूट्रास्युटिकल आहे, म्हणजे न्यूट्रिशनची इंडस्ट्री इज टुडे इज अ बिग मार्केट. आणि आज गरजेचं आहे सुद्धा ते, इज बिकॉज ऑफ फार्मिंग, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, ऑर्गॅनिक फूड आपण जे चाललंय, तर आपल्या असं म्हणतात की आपल्या जमिनीमध्ये तेवढा कस राहिलेला नाहीये आज. तर इन दॅट केस मग मी काय करणार आहे, म्हणजे अर्बनायझेशन खूप होत चाललेलं आहे. आधी भारत हा कृषी प्रधान देश होता, कदाचित आज पण असेल, पण जेवढं अर्बनायझेशन झालंय तर खाणारी तोंड वाढलीत पण उगवणारी जमीन छोटी 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 होत चालली आहे. तर हा डिमांड कसा तुम्ही फुलफिल करणार आहात. सो जमिनीचं कस किंवा जमिनीमध्ये असलेलं न्यूट्रिशन खरंच कमी झालेलं आहे, त्याच्यावर आपल्याला फास्ट पाहिजे असतं. लाईक तुम्ही आजही जर पुण्यामध्ये एका दुकानात गेला तर आजही हापूस आंबा मिळतो. सांगायचं तात्पर्य, डिमांड एवढा झालाय की सीझनल फ्रुट्स किंवा फळभाज्या होतात ते आज आपण विथ एनी टाइम अवेलेबल आहेत. सो न्यूट्रिशन त्याच्यामध्ये खरंच किती पोषण आहे हा पण एक प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. अशा केसेसमध्ये यू कॅन बट विथ नॉलेज. ओके, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन्स आर गुड. येस. कुठल्याही डाएट प्लॅन मध्ये 4 मील्स असणं गरजेचं आहे. द फर्स्ट मील इज ब्रेकफास्ट, द सेकंड मील इज लंच, द थर्ड मील इज इव्हनिंग स्नॅक्स अँड द फोर्थ मील इज डिनर. डिनर हा सगळ्यात हलका असावा, ब्रेकफास्ट तुमचा सगळ्यात रिच असावा. तर तुम्ही ऐकलं असेल की द ब्रेकफास्ट शुड बी लाईक अ किंग आणि द लंच शुड बी लाईक अ क्वीन अँड द डिनर शुड बी लाईक अ बेगर. असं मी पण ऐकलं होतं, पण माझी कन्सेप्ट अशी झाली होती की द ब्रेकफास्ट शुड बी लाईक अ किंग, म्हणजे पोटभर खायचं. नो, इट शुड बी लाईक अ किंग इन द क्वालिटी. सो त्याच्यामध्ये असलेलं न्यूट्रिशन हे खूप चांगलं असलं पाहिजे. तर तुम्ही ब्रेकफास्टला प्रोटीन सोर्सेस घेऊ शकता, तुम्ही ओट्स घेऊ शकता, एग्स घेऊ शकता, कॉर्नफ्लेक्स घेऊ शकता, फ्रुट्स घेऊ शकता, कॅलॉग्स वगैरे, ऑल दो स्टफ. सो ब्रेकफास्ट शुड बी नॉट बी कार्बोहायड्रेट असा. वेट लॉस साठी एखाद्याने काय डेली रुटीन ठेवावं, हेल्दी डेली रुटीन? यू शुड गेट अप, स्टार्ट युअर डे विथ वॉटर. चहा कॉफी लगेच घेऊ नका. जमलं तर वॉक घ्यायला जा, एक्सरसाइज करा, देन हॅव अ ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट इज कंपल्सरी, येस, दॅट इज गुड. तो झाल्यावर लंच घ्या. मेक शुअर की तुम्ही ऍक्टिव्ह आहात. द गुड थिंग टुडे टेक्नॉलॉजीने काय केलंय की प्रत्येकाकडे एक स्मार्ट वॉच दिलेला आहे. स्मार्ट वॉच जरी नसेल तरी स्मार्ट फोन आहे. ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक तासाला तुम्ही एक अलार्म जरी लावला तरी उठून थोडंसं स्ट्रेच करून, एक्सरसाइज करून, स्क्वॉट्स करून, वॉक घेऊन येऊ शकता. दुपारचं लंच हेल्दी असणं गरजेचं आहे. इव्हनिंग स्नॅक्स करणं गरजेचं आहे. आणि डिनर शुड बी लाईट. ह्या पूर्ण दिवसभरामध्ये जेवढं चांगलं फिजिकली ऍक्टिव्ह राहता येईल तेवढं असणं गरजेचं आहे. आता फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर इट कॅन बी व्हेरीज अकॉर्डिंग टू, बट आज जे फॅड आहे दॅट इज डुईंग 10,000 स्टेप्स अ डे. ते तुम्ही करू शकता, प्रोव्हाइडेड तुमचे गुडघे व्यवस्थित आहेत, जास्त एक्झर्ट करू नये. बट एक गुड हेल्थ म्हणालो किंवा एक गुड हेल्थ रुटीन जर आपण म्हणालो तर त्याचे 4-5 पिलर्स आहे. द फर्स्ट पिलर इज इटिंग गुड फूड, दॅट इज गुड न्यूट्रिशन. सेकंड इज स्लीप, झोप किंवा रेस्ट जी म्हणतो ती तेवढीच गरजेची आहे. थर्ड इज वॉटर. ऑन एन ॲव्हरेज 20 किलोला 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तर एक 60 kgs 70 kgsचं ॲव्हरेज ह्युमन बिंग आहे, तर 3 to 4 liters इज आयडियल. फोर्थ इज हॅव्हिंग अ गुड टेम्परामेंट, म्हणजे तुम्ही खुश राहणं गरजेचं आहे. खूप जास्त टेन्शन घेतलं तरी हेल्थवर त्याचा परिणाम होतो. आणि फिफ्थ इज द लाईफस्टाईल. हे सगळं तुम्हाला सातत्यभर करायचं आहे. सो दॅट इज व्हॉट आय कॅन टेल यू. खूपच मजेशीर पॉडकास्ट चाललाय आपला. तर यामध्ये अजून मजेशीर बनवण्यासाठी मी तुम्हाला काही रॅपिड फायरचे प्रश्न विचारतो, लगेच क्विक आन्सर द्या. नक्की.
वेट लॉस और फॅट लॉस, फॅट लॉस, कार्डिओ और वेट ट्रेनिंग, कॉम्बिनेशन, मॉर्निंग और इव्हनिंग एक्सरसाइज. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. ओके. लो कार्ब और लो फॅट डाएट. लो कार्ब डाएट. ओके. बेस्ट नॉन-व्हेज फूड फॉर वेट लॉस. एग, चिकन. ओके. अँड बेस्ट व्हेज फूड फॉर वेट लॉस. स्प्राउट्स, कडधान्य. ओके. वन स्वीट बट हेल्दी आयटम. फ्रुट्स, माझं पर्सनल चॉईस डेट्स. ओके. चीट मील और चीट डे. चीट मील, डे नाही, नॉट अ होल मील, डे. नॉट होल डे, मील. कॉफी और रेड बुल. Oh, coffee. Red Bull is dangerous. ओके. ड्रिंक ज्यूस और ईट फ्रूट्स. Eat fruits always. ओके. जिम योगा डाएट और लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. Lifestyle modification. ओके, डन. छान, खूप छान आन्सर दिलेत. आता पुन्हा वळूयात आपल्या पॉडकास्टच्या सिरियस क्वेश्चन कडे. तर जे लोक स्ट्रगल करतायत वेट लॉस साठी, की बाबा खूप ट्राय करतायत पण तरीही नाही वेट लॉस होत, तर अशांसाठी काय असू शकतो पर्याय, किंवा तुमचा काय सल्ला आहे? माझं पर्सनल मत जर तुम्ही विचारलं तर वेट लॉस ही एक अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मी ते करू शकतो. कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे, कोणाचं तरी गायडन्स घेणं गरजेचं आहे. जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, अजिंक्य तारा, असे कित्येक आपण आपले बांधव बघितलेले आहेत जे वर्षानुवर्ष अजिंक्य तारा अप डाऊन चालू आहे. कास रोडला जातात. जरी आपल्या लोकॅलिटीमध्ये जरी बघितलं तरी सकाळी आवर्जून चालणारे भरपूर जण आहेत, पण वर्षानुवर्ष चालतायत आणि वर्षानुवर्ष ते तसेच आहेत. विच मीन्स दॅट देर हॅज टू बी सम इम्प्रूव्हमेंट. तर गायडन्स घेणं गरजेचं आहे. परत एक दुसरी हिंदी कहावत आहे, आधा हकीम मरीज की मौत होती है. आपल्याला प्रत्येकाला नॉलेज आहे, पण ते पूर्ण नॉलेज नाहीये, ते अर्धवट नॉलेज आहे आणि ते अर्धवट नॉलेज कदाचित आपलं नुकसान करत आहे. सो गो फॉर सम गायडन्स, मेंटरशिप, आणि यू विल गेट गुड रिझल्ट्स. ॲब्सोल्युटली. ओके. आणि काही लोकांना ह्यासोबत अंडरलाईन मेडिकल कंडिशन सुद्धा असतात, तर ह्यांनी वेट मॅनेजमेंटसाठी काय करावं? मेडिकल कंडिशन जरी असलात तरी मेडिकल कंडिशन्स का आहेत, अँड आय एम 100% शुअर जो काही आज मेडिकल प्रॉब्लेम आहे तो एक्सेस फॅटमुळे आणि एक्सेस वेटमुळे आहे. तर आपण अशा एक विशियस सायकलमुळे अडकलेलो आहे, त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. सो जरी मेडिकल कंडिशन असली तरी आपण निश्चितच लाईफस्टाईल चेंजेस करून हेल्थ इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि हळूहळू त्या मेडिकल कंडिशन्समधून आपण बाहेर पडू शकतो. 100%. आपल्या हेल्थवर आजूबाजूच्या लोकांचा कसा काय प्रभाव पडतो? खूप जास्त प्रभाव पडतो. आपल्या आजूबाजूचे आपले जे काही बांधव, द रिलेटिव्स जे आहेत, ते आपल्याबद्दल काय बोलताय त्याच्यावरून आपली सायकोलॉजी किंवा आपला थिंकिंग पॅटर्न तयार होतो. इमोशनली खूप जास्त अपडाऊन होतो. से फॉर एक्झाम्पल, जस्ट टू गिव्ह अन एक्झाम्पल, मी जर एक मुलगा आहे आणि मी जर एक ओव्हरवेट आहे तर मला सारखं चिडवलं जातं. त्याच्यामुळे माझी सायकी बिघडते, इमोशनल खूप जास्त प्रॉब्लेम होतो. सो मेक शुअर दॅट यू आर इन अ हेल्दी कम्युनिटी. तुमच्या आजूबाजूचे जे काही खूप महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे आई वडील भाऊ बहीण आहेत, नक्कीच त्यांना तुमच्याबद्दल प्रेम आहे, तुमची काळजी आहे. बट आर दे एबल टू हेल्प यू डेव्हलप युअर हेल्थ? हा एक खूप मोठा आपण जसं म्हणतो संगतीचा परिणाम होतो. तसंच इमोशनल आणि सायकोलॉजिकल आपल्या शरीरावर खूप जास्त प्रभाव होतो. आणि इट इज बिकॉज ऑफ व्हॉट वी हिअर फ्रॉम हिअर अँड देअर. आपलं जे आपण ऐकत असतो ते आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी घर करतं आणि त्याचा प्रॉब्लेम आपल्याला निश्चितच जाणवतो. ओके. आणि ॲट लास्ट मगाशी आपण आपल्या ऑडियन्सला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही एक ऑडियन्ससाठी एक फुल डेचा वेट लॉस साठीचा प्लॅन सांगणार आहात. तर तो कसा असेल फुल डेचा प्लॅन? स्टार्ट विथ ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये जर तुम्ही एग प्रेफर करत असणार तर आय विल रेकमेंड यू 3 फुल एग्स. मग त्याचं तुम्ही भुर्जी करा, बॉइल्ड करा, ऑमलेट खा, नो प्रॉब्लेम. इफ यू आर एन व्हेजिटेरियन, स्टार्ट युअर डे विथ स्प्राउट्स. उकडलेले कडधान्य, मग त्याचं स्वरूप इन टर्म्स ऑफ चाट करून खा किंवा थालीपीठ करून खा. ते किती प्रमाणात? ऑन एन ॲव्हरेज 100 to 150 grams विथ स्प्राउट, म्हणजे मोड आलेले
कडधान्य. ओके दॅट इज युअर ब्रेकफास्ट विच इज गुड इनफ. लंचमध्ये भाकरी प्रेफर करा. इफ नॉट चपाती, राईस इज ऑल्सो ओके. पण एकच काहीतरी घ्या, म्हणजे भाकरी पण घेताय आणि राईस पण घेताय असं शक्यतो नका करू, कारण दोन्ही पण कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत. मेक शुअर तुम्ही सलाड खाताय, डाळ घेताय आणि व्हेजिटेबल इज एनिथिंग इज ओके. जर तुम्ही अगेन नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रेफर चिकन, प्रेफर फिश इज ऑल्सो ओके. इव्हनिंग स्नॅक्स जो आत्ता म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते ही अशी वेळ असते की जिकडं खूप जास्त क्रेविंग होत असतं, तर ह्या वेळेस तुम्हाला फ्रुट्स खाणं इष्ट आहे. यू कॅन ईट फ्रुट्स ऑर यू कॅन डू अ कॉम्बिनेशन ऑफ, सकाळी जर एग्स खाल्लेत तर आता संध्याकाळी स्प्राउट्स खा, किंवा खूप चांगले हेल्दी ऑप्शन्स आहेत. जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, मखाना जर तुम्ही ऐकला असेल विच इज लोटस सीड, त्याचं आपण थोडीशी फोडणी देऊन त्याचा चिवडा खाऊ शकतो. ओट्सचा चिवडा खाऊ शकतो आपण. ओट्सचा उपमा करता येतो. दॅट कॅन बी इन इव्हनिंग. आणि डिनर कॅन बी, जर दुपारचं जेवणामध्ये एक भाकरी असेल तर डिनर कॅन बी हाफ अ भाकरी विथ एनी व्हेजिटेबल इज ओके. हे जरी तुम्ही खाल्लं तर आपण काय करतोय तर ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन सोर्स खातोय, लंचमध्ये आणि डिनरमध्ये थोडेसे कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे सोर्सेस खातोय, आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये पण अ कॉम्बिनेशन ऑफ प्रोटीन आणि कार्ब्स खातोय. तर त्याच्यामुळे मसल्स आणि एनर्जी हे सगळं मिळेल आपल्याला. याचा तुम्ही बॅलन्स साध्य करू शकता. फक्त अंडरलाईन, तेल किंवा तूप याचं प्रमाण दिवसभरामध्ये एका व्यक्तीसाठी एक साधारणतः 40 to 50 ग्रॅम्स असणं गरजेचं आहे. खूप जास्त तेल किंवा तूप स्पून मध्ये कॅल्क्युलेट केलं तर, स्पून मध्ये कॅल्क्युलेट केलं तर एक 5 टीस्पून जर तुम्ही म्हणालात तर भरपूर आहे. नॉट मोर दॅन दॅट. ओके. आणि ह्या डाएट सोबत काय एक्सरसाइज करावी, कोणत्या वेळी करावी? एक्सरसाइज प्रत्येकाच्या आवडीनुसार असलं तर चालेल. सो वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. जर तुम्ही वॉकिंगच्या जर तुमच्या पुढे अजून एक चांगली एक्सरसाइज हवी असेल तर दॅट इज सूर्य नमस्कार. इट इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज. किती घालावे? 60 सूर्य नमस्कार इज आयडियल. म्हणजे 5 सेट होतात. एका सेटमध्ये आपण 12 सूर्य नमस्कार करतो. सो 60 सूर्य नमस्कार जर तुम्ही रोज करताय तर लेट मी टेल यू, यू आर वन ऑफ द फिटेस्ट पर्सन. अच्छा, ओनली त्या सूर्य नमस्कार मला 12 जमतात, त्याच्यावर नाही जमत. मेक इट टू 60. हळूहळू डेव्हलप करा. आणि एक्सरसाइज आपल्याला खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लेट मी टेल यू, एक्सरसाइज 20% कॉन्ट्रीब्यूट करतो, 80% तुमचा डाएट कॉन्ट्रीब्यूट करतो. एक्सरसाइज तुम्ही जी काही करणार असाल ती प्रोग्रेसिव्ह करा. लाईक तुम्ही 12 सूर्यनमस्कार करताय, मेक शुअर यू डू 15, मेक शुअर यू डू 18. हे वाढवत न्या, कारण एका ठराविक एक्सरसाइजची शरीराला सवय होते आणि मग नंतर रिझल्ट मिळत नाही. राईट. म्हणजे आपल्या बॉडीची तेवढी स्ट्रेंथच होऊन जाते. एक्झॅक्टली. त्यामुळे वाढवत प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड असणं गरजेचं आहे. ओके. आणि डाएट आणि एक्सरसाइज आणि ह्याशिवाय अजून काय असावं डेली रुटीन मध्ये? पाण्याचं वॉटर इनटेक शुड बी गुड. झोप ही खूप महत्वाची आहे, बिकॉज झोपेमध्ये शरीराचं रिकव्हरी होत असते. सो झोपेकडे तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सो डाएट, एक्सरसाइज, वॉटर, स्लीप, अँड द 5th इज युअर मूड. खुश राहा, कारण जेवढे तुम्ही खुश राहणार आहात तेवढे हॅपी हॉर्मोन्स शरीरामध्ये सिक्रीट होणार आहेत. आणि जेवढे तुम्ही हॅपी हॉर्मोन्स सिक्रीट करणार आहात तेवढी तुमची लाईफ हेल्दी होणार. खुश राहण्यासाठी काय, म्हणजे माइंड स्टेबल करण्यासाठी मेडिटेशन आहे. तुम्ही मित्र इज द बेस्ट थिंग. हसा, मजा करा, मूवी बघा, गाणे ऐका, एक्सरसाइज करा. एक्सरसाइजनी पण खूप चांगला मूड इम्प्रूव्ह होतो. अँड मेडिटेशन इज वन ऑफ द बेस्ट थिंग विच यू कॅन डू. आता पुन्हा जुन्या विषयाकडे वळूयात. आपला साधारण हेल्थ स्टुडिओ आहे, तर मग ह्यामध्ये तुम्हाला काही क्लायंटचा एखादा काही एक्सपिरियन्स, सक्सेस स्टोरीज काही आहे काही अशी इंटरेस्टिंग? आमच्या ह्या फिटनेस स्टुडिओमध्ये अशा 2 व्यक्ती आहेत. एक आमच्या काकू आहेत ज्यांना मी ताई म्हणतो. त्यांची दे आर ॲट द एज ऑफ अराउंड 60-65. वजन खूप जास्त आहे, चालता येत नाही, गुडघे दुखतायत, पण एक जिद्द, त्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी जवळजवळ 15 किलो कमी केलेलं आहे. आणि त्यांची शुगरची आणि बीपीची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्णपणे बंद झालेली आहे. सो दॅट इज अ प्राऊड मुवमेंट फॉर अस. अजून एक सर आहेत ॲट द एज ऑफ 50. तर दिसायला एकदम नॉर्मल,
त्यांची वाईफ आमच्याकडे वेट लॉस साठी येत होते, पण त्यांची वाईफ त्यांना नेहमी सांगत होती की तुम्ही एकदा या आणि दे थॉट की मला काहीच गरज नाहीये कारण माझं वजन जास्त नाहीये. पण शुगर आता हा म्हणजे वयानी होणारच आहे, टेन्शननी होणारच आहे असं आपण मान्य केलेलं आहे. बट समहाव ते आमच्याकडे आले आणि 1 महिन्यामध्ये त्यांनी आता काल परवाच रिझल्ट सांगितला की त्यांची शुगर जी आधी 220 240 होती ती आता 1 महिन्यामध्ये 140च्या रेंजमध्ये आलेली आहे. सो हे जे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत किंवा ज्याला आपण बीपी आणि डायबिटीज हे जे खूप मोठे आजार आज आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहेत, हे आपण रिव्हर्स करू शकतो. तर आय थिंक दिस 2 इन्सिडेंट्स मला आता आठवतात की डायरेक्टली कोणाच्या तरी लाईफमध्ये चेंज घडून आणलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप समाधान मिळतं. ओके, ठीक आहे सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आज आपला हेल्थ टॉपिक रिलेटेड एक पॉडकास्ट झालाय. नक्कीच आपण पुढे वेगवेगळ्या विषयावरती पण पॉडकास्ट करू, नक्की जेणेकरून जनतेमध्ये अवेअरनेस होईल. हा, तर अजून तुम्हाला काय सांगायचंय जनतेला? आमच्या सेंटरमध्ये पण आम्ही अवेअरनेस क्रिएट करणे हा आमचा एक प्रमुख उद्देश आहे. सो आमच्याकडे एक प्राईम टाइम नावाचा एक सेशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही समाज बांधवांना फ्री एंट्री देतो आणि तो प्राईम टाइम म्हणजे काहीतरी एक नॉलेज शेअरिंग आहे. रोज एक 15-20 मिनिटासाठी काही ना काही टॉपिक्सवर बोललं जातं आणि आम्हाला फीडबॅक असा मिळाला आहे की प्राईम टाइम मुळे खूप जास्त हेल्थ अवेअरनेस वाढलेली आहे आणि कसं आहे, कळतंय सगळ्यांना पण वळत नाही. ते जे वळवायचं जे काम आहे ते फक्त एज्युकेशन आणि अवेअरनेसच करू शकतं. आणि मी तुमचं पण खूप जास्त अभिनंदन करतो की ह्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. एका पॉडकास्टमध्ये हा विषय कम्प्लीट करणं खूपच अवघड आहे कारण प्रत्येक विषय खूप खोलामध्ये जाऊन बोलू शकता. अँड आय होप दॅट याची काहीतरी मदत होणार आहे कोणाला तरी. तर सर्वांनी फिट राहा, मस्त एक्सरसाइज करा, डाएट करा आणि स्वतःला मेंटेन ठेवा. तर भेटू नक्की पुढच्या एपिसोडमध्ये सरांसोबत. थँक्यू. थँक्यू.